सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय बिपिनजी म्हात्रे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की दादा आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. सामन्याला सुरुवात होते. षटक क्रमांक 1 ओव्हर द विकेट. पहिला बॉल वेग भरपूर चांगला होता, परंतु पंचांचा इशारा आलाय. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव देखील ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकाचा प्रारंभ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये विवेकजी म्हात्रे असतील, त्याचबरोबर शुभमजी निर्मल पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या समेत आमचे गुणलेखक मित्र सोहेल नाईक देखील आमच्या समेत जॉईन झालेत. मोठा स्ट्रोक केलाय समोरच्या दिशेने. टायमिंग प्रॉपर होता, बॅटच्या परफेक्ट स्लॉट मध्ये होता आणि पाठवलाय समोरच्या मोक्या प्लॉट मध्ये 6 रनसाठी. हा येतोय षटकार. थँक्यू. सुमधुर संगीताची धून देखील आपल्याला ऐकायला मिळाली. DJ गंगेश यांच्या माध्यमातून सुरेली संगीताची मैफिल. षटकाराच्या साह्याने आतापर्यंत 7 धावा देखील पाहायला मिळतात. हा स्ट्रोक देखील मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न डीपमध्ये फिल्डर संग्राम त्या ठिकाणी तैनात होता. पकडला हा झेल. या अगोदरच्या बॉलवर झाला वार, परंतु त्याला पलटवार दिला यश पाटीलने आणि विकेट क्रमांक पहिला. हा पहिला धक्का. थँक्यू. 7 रन अशी स्थिती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. टीम गावदेवी 11 ऐरोली या टीमची. एक षटकार मात्र निलेश भोईर यांनी लगावला, परंतु त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आणि परतीचा इशारा त्यांना मात्र दिला गेला. नवीन बॅट्समन नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील डावखुर याचा एक विस्फोटक फलंदाज सातत्याने ऐरोली टीमसाठी भरपूर चांगलं योगदान या खेळाडूच्या दरम्यान देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि तो खेळाडू सध्याच्या स्थितीला स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल, कारण संघ अडचणीमध्ये आलाय. एक महत्त्वाचा विकेट आतापर्यंत गमावलाय गावदेवी ऐरोली या टीमने. संघ अडचणीच्या काळामध्ये असताना आपल्या टीमला सावरणे ही भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी तेवढीच महत्त्वपूर्ण असल्याने ही भूमिका मात्र जरूर साकार करायची आहे या दोन्ही बॅट्समनना. लाईन थोडीशी मिस केली गेली, दिशा भरकटली. गोलंदाज यशने आतापर्यंत 2 चेंडू अवांतर स्वरूपाचे रिलीज केलेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 8 धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 2 धावा अवांतर स्वरूपाच्या खर्च केल्यानंतर एक षटकार देखील आलाय. पोलर लेनचा हा बॉल होता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र फसत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण असतं आणि सध्याच्या घडीला आक्रमकतेचा पवित्रा स्वीकारावा लागेल, कारण ज्या वेळेस तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करता त्यावेळेस एक मोठा स्कोर तुम्हाला उभारायचा असतो, एक मोठं टार्गेट तुम्हाला उभारायचं असतं आणि तेच प्रयत्न सध्याच्या घडीला गावदेवी ऐरोली या टीमला करायचे या इनिंगमध्ये. वेग भरपूर चांगला होता, परंतु दिशा भरकटली. ज्या वेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता, ज्या वेळेस तुम्ही धीम्या गतीने गोलंदाजी करता, त्यावेळेस तुमची दिशा भरपूर महत्त्वपूर्ण असते आणि ज्या वेळेस तुमची दिशा भरकटली जाते ना, त्यावेळेस तुमच्या वेगाला अर्थ नसतो. हेच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. आतापर्यंत 3 धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये खर्च केल्यात गोलंदाज यशने. याच धावा सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला कठीण दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. याच धावा तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. म्हणून अशा धावा रोखणं तेवढंच महत्त्वपूर्ण असतं ज्या वेळेस तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी करता. यश पुन्हा एकदा सज्ज होतोय.
याचा हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अलॉंग कार्पेट डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल विराज. भरपूर चांगली फिल्डिंग विराजच्या माध्यमातून देखील आपल्याला अनेक स्पर्धांमध्ये पाहायला मिळाली. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 9 धावा देखील धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 10 रन आतापर्यंत होतात, माफ करा 10 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. नुकताच उन्हाळा संपला, टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम संपल्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि पावसाळी क्रिकेट हंगामाला देखील सुरुवात होत असताना आज महाराष्ट्रभर अनेक नामवंत स्पर्धा देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. नवी मुंबई क्रिकेटमधील एक मानाची अभिमानाची स्पर्धा म्हणून देखील ही स्पर्धा उदयास येताना आपल्याला पाहायला मिळाली. कालच्या दिवसामध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यसम्राट महापौर, नवी मुंबईची विकास कन्या सुजाताताई पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन या सोहळा आपण पाहिला आणि त्यानंतर या स्पर्धेचा प्रारंभ होत असताना देखील आपल्याला पाहायला मिळालाय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला एकेरी धाव मात्र जरूर कंप्लीट होते. फक्त आणि फक्त एक धाव या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन. एक ओव्हरचा खेळ आतापर्यंत जर आपण पाहिल्यानंतर अजूनही एक बॉल शिल्लक आहे. या ओव्हरमधील 5 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज यशने. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. डीपमधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एक. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत एक गडी बाद 12 रन. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाली, 12th रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. तर यस, थँक्यू. थकलेल्या मनाला प्रफुल्लित करणारं साधन म्हणजे आयुष्यामध्ये संगीत आणि सुरेली संगीताची मैफिल आपल्याला डी जे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला मिळते. ज्या प्रकारे आपल्या भारत देशामध्ये IPL आली, IPL नंतर ज्या प्रकारे स्टेडियममध्ये DJ वाजत गेलं, टेनिस बॉल क्रिकेटची क्रांती घडली गेली, टेनिस बॉल क्रिकेटले सुवर्ण दिवस आले आणि त्याचबरोबर सध्याच्या स्थितीला रबर बॉल क्रिकेटचं ग्लॅमर देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आज तुम्हाला सर्वांना याच खेळाने एकत्रित आणले. ओव्हर द विकेट पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजीच्या मार्कवर संग्राम रनावरे आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या वेळेस IPL होते त्या वेळेस अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंना नेट बॉलर म्हणून देखील हा गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद हरदेवजी तांडेल आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. हरदेवजी तांडेल यांनी देखील हार्दिक पांड्या यांच्या दरम्यान सराव करत असताना त्यांना गोलंदाजी केली. पंचांचा इशारा आलाय. white+1 सोने पे सुहागा. एखादा नवीन शहरामध्ये ज्यावेळेस एखादं सुपर मार्केट येतं, सण उत्सवामध्ये ज्यावेळेस ऑफर असते बाय 1 गेट 1 फ्री, आणि सध्याच्या स्थितीला तेच प्रात्यक्षिक धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळालंय. आडव्या बॅटने स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, वेग भरपूर होता. वेगाला प्रत्युत्तर देत असताना थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन जयेश पाटील यांच्यावर. ज्या प्रकारे फक्त त्यांनी दिशा दिली हा बॉल पेस करत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा देखील आतापर्यंत होत आहेत. पहिल्या मॅचमध्ये 39 रनचं लक्ष आपण पाहिलं, परंतु या मॅचमध्ये किती धावांचं लक्ष असेल? कालच्या दिवसामध्ये 82 धावांचं लक्ष देखील चेस होताना आपण पाहिलंय. व्हाईट बॉलचा इशारा, आणखीन एक धाव एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मी मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला की अशा धावा मात्र जरूर तुम्हाला रोखाव्या लागतील, कारण याच धावा तुम्हाला शेवटच्या क्षणी कठीण दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग तर भरपूर चांगलं होतं, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एक. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जात असताना एक धाव देखील ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 17 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. 17 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, आणि दुसरं षटक सध्याच्या घडीला मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज संग्रामचं कौतुक करावं लागेल सोहेल, कारण मोठे फटके लगावण्यापासून त्याने आतापर्यंत रोखले. यश पाटीलच्या विरोधामध्ये सुरुवातीला एक षटकार आला, परंतु त्यानंतर जो दबाव निर्माण झाला होता त्या दबाव तंत्रामधून बाहेर निघण्याचा प्रयत्न मात्र जरूर या गोलंदाजाने देखील केलाय. आणखीन एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय.
या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 19 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जयेश पाटील यांना इन ॲक्शन मोडमध्ये यावं लागेल, कारण तुम्हाला धावा जमवण्यासाठी षटकार चौकारांची आतिषबाजी देखील करावी लागेल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या स्लाईसचा वेध पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिला, परंतु एक रन डिक्लेअर झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 20 रन 20 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि अजूनही हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु फक्त सन्मानजनक स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 रन 10 रनच्या सरासरीने. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन. गोलंदाज वैभव मडवे आपल्याला पाहायला मिळतात. वेग देखील भन्नाट होता, परंतु भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. सुशांत दादा नाईक यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की दादा आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील आई गावदेवी चषक 2026 या पर्वामध्ये कामेश नाईक, दीपक ठाकूर आणि क्रिश नाईक यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. स्वीट साऊंड ऐकायला मिळाला, परंतु फक्त आणि फक्त एकच सिंगल प्रीतम यांच्या माध्यमातून कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकवीस धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक रनसाठी चालू असलेला संघर्ष सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण एक मोठं लक्ष सेट करायचं पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना. ओव्हर द विकेट मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डीप कव्हरला फिल्डर आहे, परंतु या क्षणाला जजमेंट चुकलं. फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू जाईल 6 रनसाठी. हा षटकार थँक्यू डीजे. मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न होता. अंगाचा वेध मात्र जरूर घेतला जातोय आणि डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत थोडीशी थांबत असताना आपल्याला पाहायला मिळते. 27 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक समोरच्या दिशेने फटका खेळलाय. या बॉलवर केले आक्रमण. ताकदीचा पुरेपूर वापर चेंडूने केलाय. हवाई सफर आणि जयेश पाटील यांच्या बॅट मधून आलाय हा पॉवरफुल ब्युटिफुल सिक्सर षटकार.
येस, थँक्यू. टीमची धावसंख्या आतापर्यंत 34 रन सध्याच्या घडीला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जयेश पाटील भरपूर चांगला संघर्ष करतोय. आणखीन एक मोठा हवाई सफर आपल्याला तर जरूर पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक हा दुसरा मोठा धमाका. अंपायर सिग्नल आलाय. आणखीन एक षटकार. तर येस, थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 40 रन 14 रन होणं स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली जयेश पाटीलच्या माध्यमातून. ज्या प्रकारे 3 षटकार आतापर्यंत त्याने लगावलेत या ऑन इनिंगमध्ये. अजूनही शेवटचे 2 षटकं शिल्लक आहेत. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग रेटवर भरपूर इम्पॉर्टंट असतात. गोलंदाजाला कमीत कमी रन खर्च करायचे असतात. जास्तीत जास्त डॉट बॉल त्यांना रिलीज करायचे असतात. परंतु बॅट्समनना जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न मात्र जरूर या स्लॉगिंग डेट ओव्हरमध्ये करावा लागतो. आणि शेवटच्या क्षणाला एक नवा अध्याय समोर असेल. जयेश पाटील असतील, प्रीतम पाटील असतील, दोन्ही पाटील बंधू सध्याच्या घडीला भरपूर चांगली बॅटिंग करत आहेत. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करत असताना आपल्या टीमसाठी गोलंदाजीच्या मार्कवर यश पाटील आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक त्याने हाताळलंय. वेग देखील भरपूर वेग देखील भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. प्रीतम पाटील याच्या बॅटमधून आलाय. हा पॉवरफुल सिक्सर आपल्याला पाहायला मिळालाय. आणखीन एक धमाका. थँक्यू. वेग देखील भरपूर चांगला होता. परंतु या क्षणाला वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. अगोदरच्या बॉलवर एक षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. ज्या प्रकारे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने फटका केलाय. वैभव बॉल खाली गेलेत. तत्पूर्वी एक सिंगल तर कंप्लीट केली. सेकंडसाठी कॉल आणि दोन धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय यश. याचा हा बॉल लॉंगऑफच्या दिशेने फटका टोलावलाय. भरपूर चांगली फिल्डिंग केली संग्रामने. ज्या प्रकारे त्यांनी रनिंग केली. तुमच्याकडे धावण्यासाठी क्षमता असावी लागते, परंतु क्षमतेपेक्षा जास्त धावण्यासाठी तुमच्याकडे जिद्द असावी लागते आणि ती जिद्द आपल्याला पाहायला मिळाली संग्राम रनौरे यांच्या माध्यमातून. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एका रनच्या साह्याने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 50 रन. सांघिक अर्धशतक सध्याच्या घडीला कंप्लीट झाले. टीम गावदेवी ऐरोली या टीमच्या धावफलकावरती आतापर्यंत 50 धावा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 50 धावा आतापर्यंत आल्यात. भरपूर चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली जयेश पाटील आणि प्रीतम पाटील या दोन्ही पाटील बंधूंच्या माध्यमातून.
गोलंदाज मोनिश आलाय. मोनिशचा पहिला बॉल वेग भरपूर चांगला होता. अपकमिंग यंगस्टार म्हणून देखील हा खेळाडू उदयास आलाय. दिवा कोळीवाडा या गावातून आणि आज उत्कर्ष दिवा या टीमसाठी भरपूर चांगली कामगिरी अनेक स्पर्धांमध्ये रबर बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळाली मोनिशच्या माध्यमातून. मोनिशचा हा बॉल जसा टप्पा पडला थोडासा उसळी घेणारा बॉल, परंतु हा बॉल पेस करत असताना थोडंसं दडपण आपल्याला पाहायला मिळालं बॅट्समन प्रीतम पाटीलवर. एक सिंगल देखील ज्या प्रकारे डिक्लेअर स्वरूपामध्ये ॲड होत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत 51 धावा. टार्गेट सेट करणारी ओव्हर पहिल्या मॅचमध्ये 39 रनचं लक्ष आपण पाहिलं, परंतु या मॅचमध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणारं हे शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. वेग देखील भरपूर चांगला होता, परंतु या क्षणाला व्हाईट बॉलचा इशारा अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील ॲड होते. 52 धावा आतापर्यंत होतात. या सामन्यात नंतर या मॅचमधून जो संघ जिंकेल तो थेट लढत करेल दक्ष फायटर बेलापूर या टीम सोबत. लॉफ्ट केलाय कव्हरच्या दिशेने, डीपमध्ये फिल्डर आहे यश. बॉल जज करेल, उचलून फेकेल, तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळते. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न प्रीतम पाटील आणि जयेश पाटील करतात, कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलतं ठेवावं लागतं आणि ते चित्र सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळालं. कोलोर पद्धतीचा हा बॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु हा बॉल पेस करत असताना थोडंसं प्रभावित केलं बॅट्समन जयेशला. कौतुक करावं लागेल मोनिशचं देखील. चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, क्रॅकिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. हा पॉवरफुल सिक्सर प्रीतम पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. या षटकाराच्या
67 रनचं टार्गेट आहे. चला फिल्डिंग आपण लगेचच लावून घ्यायची आणि टीम उत्कर्ष दिवा या टीमच्या माध्यमातून सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. विराज मडवी आणि त्याचबरोबर यश पाटील ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगली बॅटिंग यंदाच्या हंगामामध्ये या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान राहिली उत्कर्ष दिवा या टीमसाठी. आणि आज मात्र विजयाचं उत्कर्ष निर्माण करण्यासाठी या मॅचमध्ये 67 धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. जे आव्हान त्यांच्यासमोर आहे ते आव्हान पूर्ण करण्यासाठी भरपूर चांगली बॅटिंग करावी लागेल, भरपूर चांगला संघर्ष करावा लागेल. गोलंदाजीच्या मार्कवर राकेश जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. अपकमिंग यंगस्टर म्हणून देखील हा खेळाडू उदयास आलाय. यंदाच्या हंगामामध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये भरपूर चांगली बॅटिंग त्याचबरोबर भरपूर चांगली बॉलिंग देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली ॲज अ ऑलराऊंडर म्हणून. पहिला बॉल थोडंसं दडपण आलं, परंतु या क्षणाला ज्या प्रकारे हा स्ट्रोक केला फक्त आणि फक्त एकच रन मात्र जरूर ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. समीकरण थोडंसं बदलून गेलंय. 29 बॉलमध्ये आता मात्र करायच्या त्या म्हणजे 66च्या धावा. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु जीवनामध्ये कधीही कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटी तुमच्याकडे असेल तर यश प्राप्ती विजय प्राप्त देखील तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करू शकता. आखूड पद्धतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला एकच रन मात्र जरूर ॲड होते. आतापर्यंत 2 धावा देखील धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दोन धावा देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. अंपायर सिग्नल आलाय 6 रनसाठी. विराजच्या बॅटमधून येतोय या ओव्हरमध्ये राज करणारा हा स्ट्रोक षटकार. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता. एक
धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंडसाठी कॉल, परंतु दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 10 धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 10 रन देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर चांगली कामगिरी करतात विराज. हा बॉल देखील थोडासा धीम्या गतीचा होता, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. सोहेल लेफ्ट हँडेड बॉलरमध्ये चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर असते. दैविक देणगी, नॅशनल स्विंग देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आतापर्यंत चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त एकच मोठा फटका आतापर्यंत राकेशच्या विरुद्धामध्ये लगावलाय बॅट्समन विराजने. पुलर लेनचा हा बॉल होता, लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. अलॉंग कार्पेट डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. बॉल उचलून फेकेल. ज्या वेळेस तुम्ही फिल्डिंग करता त्यावेळेस रन फॉर गॅदर दॅन थ्रो ही भूमिका ॲज अ फिल्डर म्हणून तेवढीच महत्त्वपूर्ण असते आणि तेच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. अनिकेत त्या ठिकाणी तैनात होता. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर गोलंदाजीसाठी गोलंदाज क्रमांक 2 करण राठोड आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग तर भरपूर चांगला आहे. एक धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होते आणि एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. 12 रन देखील आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि सध्याच्या घडीला एकीकरणसाठी भरपूर चांगला संघर्ष करतायत, कारण 67 धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा देखील पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कारण राठोडला अशा धावा रोखाव्या लागतील. लॉफ्ट केलाय बॅटच्या परफेक्ट स्लॉट मध्ये. यश पाटीलने पाठवलाय मोक्या प्लॉट मध्ये, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा क्रॅकिंग सिक्सर आपल्याला पाहायला मिळालाय. येस, थँक्यू. या बॉलवर देखील इनसाइड आउट स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, भरपूर चांगला झेल पकडला लवेशने. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर एक महत्वाचा विकेट करण राठोडने प्राप्त केला. वेलकम गंगेशजी, जे डीजे मास्टर आहेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 13 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. संकेत आपल्याला पाहायला मिळेल. एकोणीस रन देखील आतापर्यंत होतात. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने रन मिळतील 4. हा येतोय चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 23 धावा देखील आतापर्यंत आल्यात. संकेतने मात्र खऱ्या अर्थाने हा बॉल फेस करत असताना त्याने संकेत दिला प्रतिस्पर्धी टीमला की मी देखील
इन ॲक्शन मोडमध्ये येऊ शकतो. मी देखील आक्रमकतेने बॅटिंग करू शकतो. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. वेग देखील भरपूर चांगला होता, परंतु लाईन मिस केली गेली. वेग देखील भरपूर चांगला होता, परंतु या क्षणाला डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 रन आतापर्यंत होतात आणि समीकरण पूर्णपणे बदलून गेले. येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये करायचे आता 44 रन. स्पेल नंबर 3 आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. राकेश आलाय, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं. चांगली गोलंदाजी साकारली होती. लॉफ्ट केलाय. पहिल्या बॉलवर हा वेलकम सिक्सर येतोय की काय? होय, हा वेलकम सिक्सर पाहायला मिळालाय. 6 रनसाठी षटकार. तेयस थँक्यू. हा दमदार स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे हा स्ट्रोक केला बॅट्समन विराजने. विराजमध्ये ताकद आहे, विराजमध्ये धमक आहे, विराजमध्ये जिद्द आहे, विराजमध्ये चिकाटी आहे आणि सध्याच्या घडीला विराजला मात्र विजय मिळवायचा आहे या मॅचमध्ये आणि त्यासाठी हा संघर्षमय खेळ हलक्यात आणि दिशा देण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट मी मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला, क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण. आपण नेहमी दैनंदिन जीवनामध्ये देखील पाहिले, शक्तीपेक्षा कधी कधी युक्ती महत्त्वाची आणि युक्ती दाखवली बॅट्समन विराजने हा बॉल पेस करत असताना. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वेग मात्र भरपूर चांगला होता, परंतु या क्षणाला वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही आणि फलंदाज क्रमांक दुसरा संकेत देखील होतोय बाद. हा दुसरा धक्का. तर यस थँक्यू. नवीन फलंदाज श्री देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज देखील पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. राकेशने आतापर्यंत भरपूर चांगला कहर केला या मॅचमध्ये. ज्या प्रकारे एक महत्त्वाचा विकेट त्याने प्राप्त केला.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. हा बॉल देखील वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. आमच्या समेत सध्याच्या घडीला प्रथमेश ॲज अ स्कोरर म्हणून ते जॉईन झालेत. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न श्रीचा. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. 3 फिल्डर भरपूर वेगाने धावत गेले हा झेल पकडण्यासाठी. चित्रपट सृष्टीमध्ये तुम्ही लगान चित्रपट पाहिला असेल, ज्या चित्रपटामध्ये जसं प्रात्यक्षिक आपण पाहिलं ना, सध्याच्या स्थितीला देखील तसंच प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. चला दक्ष फायटर टीमचे कॅप्टन आपण देखील आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. ऑप्स्टिकच्या थोडासा बाहेर होता, परंतु दिशा बरकटली. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अशा धावा मात्र रोखाव्या लागतील. 33 रन आतापर्यंत होतात. आडव्या बॅटने हा स्ट्रोक केलाय. फटका तर भरपूर चांगला होता, परंतु डिक्लेअर झोनमध्ये चेंडू चालला. एकच धाव मात्र जरूर ऍड होईल. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 34. 34 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. 34 धावा आतापर्यंत होतात. समीकरण 12 मध्ये करायच्यात 33. लक्ष थोडंसं दूर आहे, दबाव थोडासा वाढलाय, परंतु या दबाव तंत्रामधून बाहेर निघण्यासाठी भरपूर चांगली बॅटिंग करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. आतापर्यंत विराजने मात्र भरपूर चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट निर्माण करून दिला टीम उत्कर्ष दिवा या टीमला ॲज अ ओपनर म्हणून या मॅचमध्ये. 12 बॉलमध्ये करायच्या 33 रन. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज संकेत आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण बदलून गेले. 12 मध्ये करायच्यात त्या म्हणजे 33 रन. हे षटक देखील तेवढेच महत्त्वपूर्ण असेल या मॅचमध्ये. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं, तमाम क्रीडा खेळाडूंचाही गावदेवी चषक 2026 या पर्वामध्ये सहर्ष स्वागत. संकेतचा पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चांगली कामगिरी केली. हे षटक तेवढेच इम्पॉर्टंट असेल दोन्ही टीमसाठी, कारण जर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जर आल्या तर येणाऱ्या बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील थोडासा ढासळताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. रनवे मध्ये थोडंसं व्यत्यय आलं. डेड बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलाय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा बॉल देखील वेग भरपूर चांगला होता, परंतु दिशा बरकटली. वाईट +1. टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होतील. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 36. अजूनही 11 बॉलमध्ये 31 रनची गरज आहे. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 11 बॉलमध्ये आता मात्र करायच्या आहेत त्या म्हणजे 30 रन. अशा धावा संकेतला मात्र रोखाव्या लागतील, कारण याच धावा शेवटच्या क्षणाला तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. वेग भरपूर चांगला होता. जसा टप्पा पडला वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळालाय.
जसा जसा डॉट बॉल येईल तसा तसा दबाव वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. उत्कर्ष दिवा या टीमचा 10 बॉलमध्ये करायच्यात आता मात्र 30 रन. प्रति बॉल मागे 3 रनची सरासरी गाठावी लागेल. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. डीपमधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. अनिकेतने पकडलाय हा झेल आणि विराज नावाचं वादळ सध्याच्या घडीला थांबताना आपल्याला पाहायला मिळालंय. आणखीन एक धक्का. तेच थँक्यू. 9 बॉलमध्ये आता मात्र करायचे आहेत ते म्हणजे 30 रन. नवीन बॅट्समन संग्राम रनावरे सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. संग्रामला मात्र एक संघर्ष करावा लागेल या मॅचमध्ये. 9 बॉलमध्ये 30 रन कंप्लीट करायचे आहेत. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल परंतु व्हाईट बॉलचा इशारा आलाय. समीकरण पूर्णपणे बदलून गेलं. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये आता मात्र 29 रनची गरज आहे. 28 रनची गरज अजूनही आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या स्लाईडचा वेध घेतला जातोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. मॅचमध्ये पकड निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय. एकोणतीस रनची गरज असेल. हा बॉल देखील वेग देखील भन्नाट होता परंतु या भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. सामन्याचे चित्र थोडंसं बदलत असताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज संकेत याच्या खात्यातील. वेग देखील भरपूर चांगला होता परंतु या क्षणाला बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. नवीन गोलंदाज शेवटच्या क्षणाला या ठिकाणी आमंत्रित केले जाते दुर्वेश यांना.
गोलंदाज सज्ज होत आहेत. दुर्वेदचा हा बॉल अंगाचा वेध देखील या ठिकाणी घेतला जातोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये करायचे आहेत ते म्हणजे 28 रन. हा बॉल देखील वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, परंतु दिशा भरकटली. अशा धावा दुर्वेशला मात्र जरूर रोखाव्या लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. टायमिंग भरपूर चांगलं होतं, परंतु या क्षणाला एकच सिंगल या ठिकाणी ऍड होते. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय आणि आणखीन एक बॅट्समन या ठिकाणी होतोय बाद. येस, थँक्यू. नवीन बॅट्समन वैभव मडवी देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चला टीम दक्ष फायटर बेलापूर टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. अतिश पाटील आपण या नाणेफेकी करण्यासाठी. हा बॉल देखील वेग भरपूर चांगला होता. बॅटच्या स्लाइसचा वेध घेतलाय. एक रन मात्र जरूर ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल मध्ये करायच्या 24 औपचारिकता शिल्लक, परंतु क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर आहे. निलेश भोईर भरपूर वेगाने धावत गेलेत, परंतु डिक्लेअर झोनमध्ये चेंडू चालला. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 44 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल. चला दक्ष फायटर बेलापूर टीमचे कॅप्टन आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. विराज पाटील आपण नाणेफेकी करण्यासाठी या. फुलटॉस होता, लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आज सिक्सर आलाय, परंतु सामना जिंकलाय टीम गावदेवी ऐरोली या टीमने. अभिनंदन टीम गावदेवी ऐरोली आणि हार्ड लक टीम उत्कर्ष दिवा टीम. आपण देखील भरपूर चांगला खेळ केलात. एकंदरीत या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला त्याबद्दल या स्पर्धेचे प्रणेते कामेश नाईक, दीपक ठाकूर आणि क्रिश नाईक यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच